संपर्क साधला नाहीये। जर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल त्याच्याऐवजी सामना हा 3 षटकांचा खेळवला जाईल जर तुम्ही बेलर उपस्थित नसाल तर। यापूर्वी आपण रोशन पाटील तारा यांचा आवाज ऐकला। आता आपण वळणार आहोत दैसर कल्याण ग्रामीण मधले आमचे परम मित्र आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सौरव पाटील दैसर यांच्याकडे आपण बोलूया। थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच रोशन जी पाटिल, थैंक यू सो मच प्रवीण जी गायकर। अल्ला तमाम लड़क्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। तुम्ही पाहताय सुपर संडे मध्ये ही मॅच दोन टीम मध्ये शौर्य 11 भैरदेव रीडगर त्यांना फाईट करते सहारा शिवकर या दोन टीम मध्ये दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करू। बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम शो गुड क्रिकेट। दोन्ही टीमला खूप शुभेच्छा। पहिलाच बॉल तुम्ही पाहताय बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने तिकडे फिल्डर आहे तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे ती एक धाव। सूरज पाटील आणि प्रणय म्हात्रे अशी सलामीची जोडी आक्रमण केलंय बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत तिकडे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ठोकला मेन विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार। षटकारानं सूरज पाटीलनं खेळायला केली आहे सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचलाय तुम्ही पाहताय तो 7 या आकड्यावरती सूरज पाटील प्रणय म्हात्रे अशी ही सलामीची आघाडीची जोडी। 1 न सुरुवात केली प्रणयनं, षटकारनं सुरुवात केली सूरजनं। धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती प्रणय भोपीचं हे षटक पहिलं पॉवर प्लेचं, प्रणवचं हे षटक तुम्ही पहिलं पाहता। षटकातील पुढचा बॉल कट केला या बॉलला तिथे फर्स्ट टिपला पकडलाय झेल संपलाय मैदानावरती तुम्ही पाहताय अजूनही पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे। बाटला बॉल स्पर्श झालाय की शरीराला लगेचच आपण दोन्ही पंच एकत्र येतील असं वाटलं की बाटला बॉल स्पर्शाला विकेट कीपरनं पकडलाय फर्स्ट स्लिपला तुम्ही पाहताय झेल। नॉट आउट। धाबा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती त्या 7 या आकड्यावरती पहिला संघ टॉप 5 मध्ये तुम्ही पाहिला जेडीएम बिलवली टीम चांगला खेळ राहिला गोलंदाजी देखील तेवढी चांगली झाली। या षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये बॉलला उडवला गॅप खूप मोठी आहे पॉवर प्लेचा वापर बॉल सीमा पार ठोकलाय चौकार 4। च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 11 या कड्यावरती पहिल्या बॉल वरती सिंगल दुसऱ्या बॉल वरती षटकार तिसऱ्या बॉल वरती डॉट बॉल आला चौथा बॉल तुम्ही पाहताय चौकार आला। धावा धावपलकावरती 11 या कड्यावरती मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी। इथून जो जिंकेल तो सुपर 5 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला भेटणार आहे। फटका बॅटच्या रडार मध्ये चाललाय सेवर बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आला हा धमाकेदार षटकार। का बॅटिंग करतोय सूरज पाटील
याच्या अगोदरच्या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाला होता. प्रणय देखील शून्यावरती बाद झाला होता. ही मॅच त्याला माहिती आहे महत्वाची आहे आणि त्या मॅचमध्ये देखील बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन बॉल चालला डीप कव्हर पॉइंट बॉल रिलायच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर शानदार चौकार. संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबी आयोजित मोरबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा वीर एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय संदीप शेठ उलवेकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेली मोरबी ग्रामपंचायत सरपंच 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ही स्पर्धा फक्त नेरे धुंद्रे विभागापुरती मर्यादित खास करून रॉकस्टार प्रवीण रोशनी राहिलेली नाही आहे. तर या स्पर्धेचा उल्लेख निश्चित स्वरूपात रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धेमध्ये केला जाईल. कारण या स्पर्धेमधलं खास आकर्षक आहे तो म्हणजे मालिकावीरसाठी टू व्हीलर्स बाईक. संदीप दादा उलवेकर तुमच्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा आम्ही कौतुक आणि आभार व्यक्त करू. तत्पूर्वी एक विशेष निवेदन आहे. भाल क्रिकेट संघाचे संगनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मुरबी नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधावा. दुसरा पुकार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल आला. विशाल वरती झाला आक्रमण. निशांत आलाय आणि बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर ठोकला षटकार. भोपी वरती आक्रमण स्वागत केलंय षटकारानं. वेलकम टू द ग्राउंड. का बॅटिंग चालू आहे तुम्ही पाहता. सूरज पाटील न केली त्याच्यानंतर प्रणय मात्रे तो देखील सांगतोय माझ्या बॅट मधनं येतात मोठे फटके. षटकातील पुढचा बॉल हकू टप्प्याचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. तो देखील थोडा निराश आहे. त्याला माहिती खूप चांगला बॉल होता. याच्यावरती आक्रमण झालं असतं. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये प्रणवनं धावा खर्च केल्या 21. थोडा महागडा ठरला तो. धावा आल्या. बॅटिंग करा टीमच्या बाजूनं. लोअर फुल टॉस बॉल चला मिड विकेटला. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल उंची घेतली. एक धाव केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती 29 धावा स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. विखुरलेलं तुम्हाला आता क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 क्षेत्ररक्षण पाहता. डीप कव्हर पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेगला पाहता. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जातो. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आला. अतिरिक्त ही एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 30 या आकड्यावरती 30 रन स्कोरबोर्डवरती. ऑल ऑन दी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर आहेत. उचलेल फेकेल. डेंजरनला फेकी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती सूरज पाटील आणि प्रणय मात्रे अशी ही सलामीची जोडी. खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. प्रणवच्या गेन झाली सूरज पाटीलची. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता प्रणय मात्रेला जो स्ट्राईक केला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी फार ठोकला षटकार.
पुकार आहे. आपल्याला लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतो शौर्य भरेदेव रिडगर क्रिकेट संघाचे संगनायक प्रणव भोपी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. परंतु रिडगर गावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना तर खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना ज्यांचा हवा आणि अभिमान वाटतो ते ॲडव्होकेट बालकृष्णदादा भोपी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि लवकरच प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी कमिंग सून येत आहे. बोलूया सामन्याकडे. रोशन आला तिसऱ्या षटकामध्ये. बॉल खूप चांगला पडला तर हलकासा बाहेर निघाला. ऑन डिटोस खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. रोशन कडूचं हे षटक क्रमांक तुम्ही तिसरं पाहता. पहिल्या षटकामध्ये प्रणवनं धावा खर्च केल्या 21. दुसऱ्या षटकामध्ये निशांत धावा खर्च केल्या 18. हे तिसरं षटक. आक्रमण झाला. समोर बॉल ठेला त्याला पाठवला. लांब पल्ल्याचा लांब षटकार. बॉल सीमा पार. षटकार. लेन पिक केली. बॉल तुम्ही पाहता बॉर्डरी लाईनच्या बाहेर लांबच लांब मारलेला हा टोला तुम्ही पाहिला. प्रणय मात्रेच्या बॅट बंद का बॅटिंग करतात. 14 बॉल 45 धावेची भागीदारी दोघांमध्ये. सूरज आणि प्रणय मध्ये खूप चांगली बॅटिंग. बाहेर बॉल फेकला होता त्याला देखील ऑन साइडला वळवला. या बॉलवरती मिळतीये फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 46 या आकड्यावरती 46 धावा धावपलकावरती. अजून या षटकातील काही बॉल शिल्लक असतील. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. निराशे फुल टॉल करायला हवा होता. पंचाचा इशारा. नो बॉल. विमर हाईट फॅक्टर चेक केला. लगेचच पाहिला कमरेच्या वरती बॉल आहे. लगेचच सांगितलं नो बॉल आहे. फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. निराश तो देखील त्याला देखील मारायला हवा होता हा बॉल. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 47 या कड्यावरती. फ्रीड बॉल खेळण्यासाठी सज्ज सूरज पाटील तुम्ही पाहताय तो स्ट्राईक केलाय. वळवला या बॉलला. बॉल चला मिड विकेटला. फिल्डर वेगानं आलेत. एक केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला. थ्रो थोडा खराब आला. लगेचच 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय त्या 49 या कड्यावरती का बॅटिंग आहे. प्रणय मात्रे सूरज पाटीलची नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय शिवकर संघाला मोठा फटका करायचा होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं फिल्डिंग देखील खराब झाली आहे. 2 धावा होतील का. दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना तिसऱ्यानं पंचांकडे व्हाईट बॉलचा इशारा. नोट आउट आहे. शॉट नाही दिसत. धावा धावपलकावरती 2 स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय व्हाईट प्लस 2 धावा धावपलकावरती 3 पुढे जात असताना 52 धावा 50 ओलांडली आहे सहारा शिवकर संघानं. षटकातील पुढचा बॉल. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. आता लाईन फरकटलेत. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 53 वरती तिसरं षटक चालू आहे. 53 धावा का बॅटिंग दर्जेदार होती आहे. षटकातील पुढचा बॉल. फडका बॅटच्या रडार मध्ये उडवला बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. षटकार. बरोबरीनं स्कोर
59 वरती का बॅटिंग दोन्ही सलामीवीर करतात या मैदानावरती. सूरज आणि प्रणय. षटकातील पुढचा बॉल आणि एक बॉल साला मिड विकेटला. फिल्डर फक्त त्या बॉलवरती पाहतच राहतील. ते बनतील प्रेक्षक आवाक्याच्या बाहेर. आणि एक लागोपाठचा हा दुसरा षटकार. निश्चित स्वरूपात तुम्हाला आमचं 5 पुकार असतील, परंतु आता मुरबी विपक्ष बालसाठी आज 4था पुकार आहे. सौरव पाटील जर विचार केला ना, मैदानामध्ये गोलंदाजी शौर्य 11 भरदेव निटकर क्रिकेट संघ इथे गोलंदाजी करतो, परंतु या संघाबद्दल 2024चा जर विचार केला आपण 2000 पर्व वर्तमान पर्वाचा जर विचार केला ना, एनडी विभागातील एक प्रतिभाशाली संघ म्हणून या संघाकडे बघितलं जातो खऱ्या अर्थाने. आणि 2000 मधल्या नामांकित स्पर्धेचा चॅम्पियन सुद्धा राहिलेला संघ आहे. परंतु इथे मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण शिवकर क्रिकेट संघाचे फलंदाज आग ओकताना आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने अतिशय आक्रमक फलंदाजी या खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच महागुरु सर. प्रणव भोपी स्ट्राईक अँड गोलंदाज होता, त्याच्यावरती टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट. तो थोडा मागणा ठरला, ती त्याच्याकडनं स्टार्ट हवा होता. टीमला गोलंदाजी खराब झाली, ज्यानं धावा खर्च केला 21. त्यानंतर निशांत आला, तो देखील त्यानं देखील धावा खर्च केल्या 18. आणि आता रोशन कडून धावा केल्या 26. डेटोरचं स्लोगरचं शेवटचं हाणामारीचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती. कल्पेश भोपी याच्यावरती प्रहार. मिस्टामिंग पकडलाय जेल आणि आता संपलाय मैदानावरती. बॅट्समनचा खेळ. पहिला धक्का. का पहिलं यश कल्पेशनं पहिल्याच बॉलवरती प्राप्त केलं. बाद झाला त्यानं धावा. 11 चेंडू 25 धावेचं योगदान दिलं. आणि तो प्रणय म्हात्रे. आता मात्र परतीचा इशारा. पहिला धक्का लागलाय. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. मयूर घरत. कितीचं टार्गेट सेट होईल. 4 षटकांची ही मॅच. षटकातील पुढचा बॉल. टॉप एज जेलची शक्यता. पकडला फुल स्लिपला जेल. आणखी एक धक्का. तू चल में आया धक्के पे धक्का. विकेटचं पतन. आल्या पावली माघारी मयूर घरत. डगआउट मध्ये येत असताना दुसरा धक्का. 6 रन. मध्ये तुम्ही पाहता 65 धावा. 6 शिवकर. टीमला लागणारा हा दुसरा धक्का. 65 वरती ऑन हॅट्रिक. झाली का या स्पर्धेमध्ये? आणखी तुम्हाला हॅट्रिक पाहायला भेटेल का? गोलंदाज कल्पेश हॅट्रिक बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. समोर तुम्ही पाहता आकाशला. फटका बाईटच्या रडार मध्ये मिस्टामिंग. आणि इथे जेल सोडलाय. जेल पर्यंत पोहोचले होते, मात्र तुम्ही पाहता जमिनीला दाद झाला त्याला चाटून बॉल. हॅट्रिक तुम्हाला आणखीन पाहायला भेटली असती कल्पेशची. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, पण जजमेंट चुकलं. आणि इथे तुम्ही पाहता या बॉलवरती धावा मिळतात. 2-2 स्कोर पुढे चालला. 67 धावेवरती 2 विकेट. आकाशनं 2 न खेळला सुरुवात केली. जेलवरला होता. कॅचेस बिन द मॅचेस असं नक्कीच म्हटलं जातं. आकाशला जीवनदान दिला. तो आता मात्र अटॅक करेल का? ऑन द कार्पेट बॉल झाला वेगानं. लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला आला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 68. सूरज पाटील चांगली बॅटिंग करतोय.
9 बॉल 34 वरती खेळतोय का बॅटिंग केला. स्टार्ट जो हवा होता सूरज पाटीलला माहिती आहे मगाशी काय घडलं. मी लवकर बाद झालो शून्यावरती आणि या मॅचमध्ये खूप महत्त्वाची मॅच आहे. जर इथून जर मॅच जिंकली तर बक्षीस फेरीमध्ये तुम्हाला जायचं. त्याच्यामध्ये थोडा प्रेशर देखील असतो आणि तो न करता का बॅटिंग दर्जेदार होती आहे. सूरज पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. व्यवस्थित बॅटवरती कॉटन बॉलची संधी पकडलाय. जेल संपला इथे मैदानावरती सूरज पाटीलचा खेळ आणि ज्यानं धावा बनवल्या 34. 10 चेंडू खेळत असताना तो आता मैदान सोडतोय. रघुनाथ कडू रिडगर यांचं आगमन झालेलं आहे. मोरबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बजरंग उलवेकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हॅट्रिक झाली नसली तरी महागुरु सर ओव्हर हॅट्रिक जरूर झाली आहे. डेट ओव्हरचं स्लो ओव्हरचं षटक हनामालीचं षटक आणि या षटकामध्ये काय कमबॅक केला. बॉलिंग करत असताना तुम्ही पाहताय 3 धावा देत असताना 3 विकेट आत्तापर्यंत आणि या षटकातील शेवटचा बॉल. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात आली एक धाव आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती 69 आणि 70 धावेचा आता पाठलाग भलं मोठं डोंगर आता तुम्हाला पार करायचं आहे. 3 षटकामध्ये 65 आल्या होत्या. या षटकामध्ये अवघ्या धावा जर खर्च केल्या 3 लेग बायची धाव आपण गोलंदाजाचा धरत नसतो पण तसा विचार केला तर या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या 4 आणि काय गोलंदाजी केली तुम्ही पाहिलं गेलं. राजेश कातारा यांची स्पर्धा पार पडली फायनल मॅच मध्ये. समोर मोरबे होता. 6 बॉल 6 डिपेंड करायच्या होत्या आणि अशा गोलंदाजानं हे षटक फेकलं होतं. 6 धावा रोखल्या होत्या आणि आता देखील त्याला माहिती आहे ही मॅच देखील ट्रॉफीपर्यंत जायचं आहे. मला कमबॅक करायचा आहे. काय घडलं काय नाही. धावा धावपलकावरती 69-70 धावाचा पाठलाग आता उत्तरार्धामध्ये करायचा आहे आणि या 70 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील ऐकूया. खेळाच्या उत्तरार्धामध्ये रोशनजी पाटील तारा यांचा आवाज. या 70 धावा कशा पार केल्या जातील का रोखल्या जातील हे पुढचं धावतं वर्णन रोशनजी पाटील यांच्या मुखवाणीतून. थँक्स सौरभ. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. मोरबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रदीपदादा उलवेकर यांचं आगमन ते झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून वीर एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा संदीप शेठ उलवेकर माजी उपसरपंच मोरबे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. प्रदीप उलवेकर या आपण व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. रिडगर गावातील आमचे शांततेचे प्रतीक संघटना धुंद्री विभागीय अध्यक्ष राजा भुईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रदीप उलवेकर यानंतर आम्ही इथे सूचित करतो 2 क्रिकेट संघांना इथे आमंत्रित करतो. मुरबी विपक्ष भाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा शेवटचा ऑफिशियली कॉल असणार आहे, पुकार असणार आहे की नाणेफेकीसाठी तुम्हाला 17ला सुरुवात होण्यापूर्वीच तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धेसाठी आज आपण इथे पाहतो रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट समालोचक आमचे मित्र रॉकस्टार अर्थात प्रवीण गायकर वागडी छोटा सर्जा छोटा गण म्हणून परिचित आहेत. त्यानंतर आपण रोशन पाटील तारा यांना पाहतो. मी स्वतः महादेव गडगे चिंद्रान आणि आमचे सौरव. त्याचबरोबर गुणलेखकाचं सुद्धा आपण कौतुक करू मोरबे गावातील आणि 24 लाईव्ह खऱ्या अर्थाने आमचे आई एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेलके सानिया डीजे नितीन तुम्हा सर्वांचं कौतुक. सलामीर जोडी मैदानामध्ये शौर्या 11 क्रिकेट संघाने मैदानामध्ये दाखल करायचे आहे. शौर्या म्हटलं तर रिडगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बालकृष्णदादा भोपी यांच्या सुकन्यांच्या नावाने आज संघ खेळतो. किट्टू आणि मिट्टू खऱ्या अर्थाने शौर्या 11 भरदेव रिडगर गावातील शांततेचे प्रतीक व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार आमचे परम मित्र रघुनाथ कडू यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण आवाज ऐकला खऱ्या अर्थाने सौरभ पाटील दैसर. त्यानंतर आता आपण आवाज ऐकणार आहात रोशन पाटील तारा यांचा. हॅलो, धन्यवाद सौरभ पाटील यांना तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता आणि आमचे महागुरू MD गडगे सर रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं स्वागत. आणि जाऊया मॅचकडे. 70 धावांचं टार्गेट. खरं लास्ट ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळालं रिडगर संघाचं.
शौर्य 11 भैरवदेव रिडगर विपक्ष सहारा शिवकर अशी ही लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. आजच्या दिवसातील एक अतिशय इम्पॉर्टंट सामना, महत्त्वाचा सामना, धमाकेदार सुरुवात केली पहिल्या सत्रामध्ये सहारा शिवकर या टीमने बॅटिंग करत असताना सुरुवात अप्रतिम राहिली होती. फलंदाज सूरज पाटील आणि प्रणय म्हात्रे या दोन्ही खेळाडूने सांघिक तर कामगिरी चांगली केली. वैयक्तिक त्याने 34 धावा केल्या. सौरभने त्याच्याबरोबरने प्रणयने देखील 25 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. पहिल्या तर मॅचची समरी आपण पाहिली, ज्या ठिकाणी पार्टनरशिप 65 रनची झाली. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती खेळाडू बाजरा होता तर त्या ठिकाणी तदनंतर कमबॅक, परंतु डावाला सुरुवात टीट फॉर टॅट उत्तर देण्यासाठी सौरभ आणि त्यांच्याबरोबरने राहुल. पहिला बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट, इथे मात्र नशिबाची साथ, खराब फिल्डिंग पहिल्या बॉलवरती. वेलकम बाउंड्री, सुरुवात चांगली झाली आहे. 4 धावा, चौकार. चौकार पाहायला मिळाला. सौरभ आणि त्याच्या बरोबरने राहुल हे दोन खेळाडू. रिडगर संघ मगाशी गडगे सरांनी देखील सांगितलं महागुरूंनी की या विभागातील एक ताकदवर संघ, या विभागातच नव्हे तर या रायगड जिल्ह्यातील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादित करणारा हा संघ. खरं तर यंगस्टर्सने मात्र प्रभावी कामगिरी केली. विलास भोपी टीमचे स्वतः संघनायक अनुभवी खेळाडू आणि त्यांच्याबरोबरीने खरं तर आपण पाहिलं सर्व यंगस्टर्स त्यांनी केलेली कामगिरी आपण पाहिली या संपूर्ण संघासाठी. यॉर्करचा वापर केला गोलंदाजाने. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी मयूर घरत, तेच तर यॉर्कर पाहिला चौकारानंतर. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आपण पाहिला प्लेड ऑनचे चान्सेस वाढले होते. आय थिंक बॅटची हलकीशी एज लागून बॉल कदर पॅडवरती आदळला आणि त्यानंतर मात्र चिक्की सिंगल पूर्ण केली. जर तिथे बॉल थोडासा मिस झाला तर कदाचित यस्टरमध्ये हिट झाला असता, परंतु इथे आपण पाहिलं सिंगल आली. बघा नेक्स्ट मॅच मुरबी आणि भाल या दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑफिशियली कॉल असेल आयोजकांकडून. लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल यातील मात्र शंका नाही आहे. खरं तर दोन्ही संघ वेळेवरती आले नाही आहेत तर मात्र षटकांमध्ये कपात होईल ही सूचना आता आयोजकांकडून आली आहे. कारण आजचा दिवस तारेवरची कसरत राहील. आयोजकांसाठी खोदून काढला बॉलला, बॅक टू द बॉलर, परफेक्ट यॉर्कर. वन्स अगेन या षटकामध्ये यॉर्कर लेनचा भडीमार केलाय गोलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी मयूर घरत. आणि हे काम सोपं नाही आहे. यॉर्कर सातत्याने फेकणं म्हणजे एक चांगली कसोटी आणि त्याच्यासाठी सराव लागतो, चांगला अभ्यास लागतो आणि अगदी परिपूर्ण गोलंदाजी आपण मयूरच्या माध्यमातून पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराला संबोधलं जातं आणि इथे देखील आपण पाहता यॉर्करचा वारंवार भडीमार त्या ठिकाणी पाहायला मिळाला मयूरकडून. डॉट बॉल इथे आपण पाहत आहे. धाव फलकावरती 5. आतापर्यंत 4 चेंडू फेकले मयूर या गोलंदाजाने. आणखीन एकदा यॉर्कर लेन बॉल, अप्रतिम कमबॅक. प्रत्युत्तरच नाही आहे फलंदाजांकडे. मगाशी म्हटलं इट का जवाब पत्तर से, टीट फॉर टॅट, जशाचं तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि सुरुवातच आक्रमक करायची होती, परंतु इथे कौतुक करावं लागेल पॉवर प्लेमध्ये मयूर घरत या खरं तर गोलंदाजाचं. अप्रतिम कमबॅक, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आपल्या टीमला देत असताना सहारा शिवकर संघाचे पुरस्कर्ते अद्विक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर वैभव शेठ ढवळे यांचा मी आवाजाने उल्लेख करेन. दमदार योगदान राहिलं या टीमसाठी. डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये आलाय बॉल, गोलीच्या वेगाने चालला लॉंगॉनच्या बाहेर, सीमा पार. 4 धावा, शेवट गोड झाला या षटकाचा. आलाय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 9. शेतकऱ्यांसाठी खरं तर 12.5-22% कायदा हा खरं तर महाराष्ट्रापुरता न राहता संपूर्ण देशामध्ये खरं तर राबवणारे आपल्या सर्वांचे प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीचं आपण त्रिवार अभिवादन करूया. खरं तर स्त्रीभ्रूण हत्या हा देखील एक महत्त्वाचा कायदा त्याने अंमलात आणला आणि आपल्या समाजाचं नाव खरं तर ज्यांनी मोठं केलं भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील साहेबांना आपण पाहताय. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देऊया. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा आल्या. आता टार्गेट असेल 18 चेंडूमध्ये 61 म्हणजे 20.33 पर ओव्हर मागे तुम्हाला त्या ठिकाणी सरासरी मेंटेन राखायची आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय संदीप पाटील हा खेळाडू. खरं तर संदीप पाटील एक डाव्या हाताचा जो खरं तर तिरंगा शिवकरचा एक प्रमुख खेळाडू आहे, परंतु या ठिकाणी संदीप पाटील सहारा शिवकर संघाचा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. खरं तर तुम्ही पाहिली त्या गोलंदाजची ॲक्शन
बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, लेग ब्रेकचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी सौरभ, यंगस्टर या टीमचे आहेत दोन्ही खेळाडू, सौरभ आणि राहुल. दोघांकडून मोठ्या अपेक्षा राहतील आता रिडगर टीमला. शौर्य 11 भैरवदेव रिडगर या टीमला आपण पाहत आहे. आदरणीय बालकृष्णजी भोपी संघाचे खंबे समर्थक. यावेळेला लो फुल टॉस टर्न केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे. कमालीची फिल्डिंग, अप्रतिम स्पेल आपण पाहताय. दोन्ही गोलंदाजांचा आतापर्यंत राहिला 8 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केले. या विपरीत आपण जर पाहिला कंपॅरिझन पहिल्या सत्राचं केलं तर सुरुवातच धमाकेदार झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या रिडगर टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना सहारा टीम शिवकर टीमच्या माध्यमातून. आणि आता आपण पाहत आहे या ठिकाणी 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 चेंडूमध्ये 60 धावांचं समीकरण. यावेळेला बिगिट करताना फटका फसला, दबाव वाढला होता आणि अशातच आपण पाहिलं चुकीचं शॉट सिलेक्शन, परंतु जीवनदान, नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला राहुल भगत या खेळाडूला. आणि इथे मात्र 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना रिडगर टीमला. सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे, तुम्हाला आता आक्रमकच बॅटिंग करावी लागेल, एरियल अटॅक तुम्हाला करावा लागेल. कारण 15 चेंडूमध्ये 58 अशक्यप्राय असं आव्हान जरी असलं तरी क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं असं म्हणतात आणि तेच करायचं आहे मैदानामध्ये रिडगर टीमला. आपल्या प्रयत्नांवरती त्यांना जोर द्यावा लागेल, मेहनत करावं लागेल. जिद्द चिकाटीच्या जोरावरती मोठे फटके खेळत मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक बॉलवरती आक्रमण हे खरं तर गरजेचं राहील आता रिडगर टीमला. 15 बॉल 58चं समीकरण बाकी आहे. जीवनदान मिळालं राहुल भगत या खेळाडूला. स्विंग आणि मिस अजून एकदा आपण पाहता या ठिकाणी हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. खरं तर बॅकअप द हँड डिलिव्हरी टाकतो त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहता संदीप. आणि अगेन्स्ट द टर्न हा फटका खेळायचा होता ऑन साईडला. तुम्हाला इनसाइड आउट देखील खेळता येईल किंवा स्विच इट देखील करता येईल अशा गोलंदाजावरती, परंतु इथे दबाव टाकत असताना संदीप पाटील हा खेळाडू. यावेळेला फुल एंड बॉल, फटका फसला, मिड आपला सौरभ आहे त्या ठिकाणी. प्रणय त्या ठिकाणी होते. खरं तर आपण पाहिलं सिंगल रन मिळेल खरं तर बॅटिंग करताना रिडगर टीमला. 1 रन सिंगल, मगाशी सांगितलं सिंगल डबल आता काहीही फरक पडणार नाही आहे मॅचमध्ये. खरं तर सहारा शिवकर टीमवरती इथून आक्रमण हे गरजेचं राहील. अजून एक सिंगल आली, 13 धावा धावफलकावरती. मॅच ऑन. शेवटचे बॉल 11 माफी असेल, शेवटचे बॉल 13 आणि विजयासाठी तब्बल 57 धावांची गरज. 13 चेंडू आणि 57 धावा हे कॅल्क्युलेशन. यावेळेला हा फटका चांगला आहे, एलिव्हेशन घेतलंय जरूर, पण तो अंतर कमी कापलंय आणि इथे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आपण पाहिला टिपला गेला झेल आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना शौर्य 11 भैरवदेव रिडगर टीमला. खेळाडू बाद संदेश मागे राहिला, तो 1 डाऊनला मैदानामध्ये आला. आता 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 57 धावा. डोंगरा एवढं मोठं आव्हान आहे. खरं आपण पाहताय जवळजवळ प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला षटकार चौकाराने प्रत्येक बॉलला डील करावं लागेल, कारण जास्तीत जास्त षटकार तुम्हाला या खरं तर इनिंगमध्ये आता मारावे लागतील. 12-57चं खरं तर टार्गेट पर ओव्हर आपण जर पाहिलं 28.50च्या सरासरी तुम्हाला खेळायचा. त्यामुळे किमान प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार तुम्हाला मारायचे. सामना जिंकायचा असेल तर दोन्ही षटकांमध्ये तुम्हाला किमान 4 षटकार हे मारावेच लागतील कंपल्सरी. चला पुढचा दोन्ही संघ मुरबी आणि भाल, आपण जर का वेळेवरती त्या टॉससाठी आलेला नाही आहेत दोन्ही टीम तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. बघा निर्णय आमच्या कमिटीचा आलाय, कमी षटकांचे सामने खेळवले जातील. इथे पहिला आलाय षटकार, आक्रमण करत असताना पहिला बॉल फेस केला या ठिकाणी गोलंदाज सिद्धू ढवळे याच्या अगेन्स्ट मात्र खेळला हा फटका. राहुलच्या बॅटमधून धमाका, षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती आल्या, अजून 51 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. या ठिकाणी असेल शौर्य 11 भैरवदेव रिडगर टीमला. स्टार्ट खरं तर चांगला मिळायला हवा होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान 25-30च्या आसपास जर पोहोचला असता खरं तर त्या ठिकाणी भैरवदेव रिडगर संघ तर हा सामना थोडासा झाला असता, बनला असता. मध्ये इथे कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर गोलंदाजांचं सहारा शिवकर टीमच्या दोन्ही प्रमुख जे आघाडीचे गोलंदाज होते मयूर आणि संदीप, त्यांचं कौतुक करावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला आहे, उंची घेतली आणि लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका इथे मात्र फसला आहे. झेल बाद होताना आपण पाहू शकाल. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला आहे, बीमरसाठी चेक केलं जाईल.
अगदी योग्य निर्णय संदेश आपण पाहता, कारण या क्षणाला बीमरचा वापर करावा, खरं तर रिव्ह्यूचा वापर करावा लागेल. जर का बीमर असेल तर मात्र जीवनदान मिळेल प्लस रन देखील मिळेल, त्यामुळे चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर. पण या कॉमेंट्री बॉक्समध्ये वॉर रूममध्ये आपण पाहूया एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर मी सर्वांना विनंती करेन, हे चॅनल नवीन आहे परंतु कमालीचं खरं तर योगदान राहिलं या टेनिस बॉल क्रिकेटसाठी. संदेश शेळके आणि टीम या सर्वांचं. तर तिसरे पंच या प्लीज चेक करूया आपण, बीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. बीमर असेल तर मात्र 1+1 अशा 2 डाबा मिळतील, त्याहीपेक्षा जीवनदान मिळेल राहुलला. परंतु बीमर नसेल तर मात्र विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या सहारा शिवकर टीमला. ऑन स्क्रीन चेक करत असताना आमचे तिसरे पंच इट्स फिअर डिलेव्हरी घोषित केलंय. खरं तर लिगल बॉल घोषित केला तिसऱ्या पंचाने, त्यामुळे बाद व्हावं लागेल. राहुलला आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल शिवकर टीमच्या खेम्यामध्ये. बाजूला कल्पेश चाललाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एक वेगळी दहशत या संघाची राहिली. नेवालीची स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली, गाजवली या संघाने. आज मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना थोडासा संघर्ष करावा लागतोय. समोर सहारा शिवकर या टीमला आपण पाहताय. चला मुरबी आणि भाल या दोन्ही टीमला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करा. वलवली टीम आपण पाहताय. तर व्यासपीठावर आपण पाहतो मनोहर तांबडे क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांच्या समवेत संतोष फडके. मनपूर्वक आपले स्वागत आहे. अंतिम बॉल असतील या ठिकाणी 10 आणि विजयासाठी 51 धावांची गरज. प्रदीप भगत आमचे स्कोरर मित्र. यावेळेला फुल टॉस वरती आक्रमण, गोलंदाच्या डोक्यावरून खेळला हा फटका, फुल टोल वसूल करत मात्र बॉलला पाठवलं सीमा पार. 6 धाव्यासाठी आलाय षटकार. मन झालेला आहे दादा. या व्यासपीठावर आपलं सरपंच चषक 2024 डांगरनेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने सरचे स्वागत आहे. शेवटचे बॉल 9 आणि विजयासाठी 45 धावा. यावेळेला धीम्या गतीचा बॉल होता. खरं तर स्वतःवरती हताश निराश झाले असेल त्या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये. कल्पेश मोठा फटका यायला हवा होता परंतु कमबॅक बघा, व्हेरिएशन खूप चांगलं होतं त्या ठिकाणी. सिद्धू ढवळे या खरं तर गोलंदाजाकडे व्हेरिएशन मर्सटाईल गोलंदाजी करत असताना फुल टॉस देखील पाहायला मिळाले, त्याच्यावरती आक्रमण देखील होताना पाहायला मिळालं. परंतु इथे चांगला टप्पा नियंत्रित गोलंदाजी. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 45 धावांचं समीकरण बाकी आहे. 8 बॉल 45 धावा. यावेळेला देखील फुल लेन बॉल होता आणि इथे मात्र फ्लिक करायचं होतं आणि इथे अजून एक डॉट बॉल. आता मात्र आपण पाहता या ठिकाणी थोडासा बॅकफुटला चाललाय शौर्य 11 भैरवदेव रिडगर संघ. आज संघर्ष फार कमी पाहायला मिळाला रिडगर टीमच्या माध्यमातून. तो संघर्ष आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिला या टीमकडून, जिद्द चिकाटी त्या टीमची आपण पाहिली, परंतु आज थोडासा मागे चाललाय. सहारा शिवकर टीमचं देखील कौतुक व्हायला हवं, चांगली कामगिरी या टीमची राहिली. हाफ ट्रॅकर ताकदीचा वापर, बॉलला मात्र पाठवलं सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करत चालला बॉल, या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर षटकार. मन झालेला आहे. वीर एंटरप्राइजेसचे मालक माजी उपसरपंच संदीप शेठ उलवेकर, त्यांच्या समवेत आदरणीय श्री कमलाकर भगत मोरबे आणि हरिभक्त परायण श्री बालूदादा उलवेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्रिवेणी संगमचा आम्ही डांगरनेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने सरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. विजय भगत यांचे व्यासपीठावर आगमन. विजयदादा आपले मनपूर्वक स्वागत आहे आणि सचिनदादा उलवेकर आपलेही आम्ही डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. विजय उलवेकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. 6 चेंडूमध्ये 39. सामना एकतर्फा झाला आहे परंतु अजूनही संपलेला नाही आहे. जर का चुका गोलंदाजाने केल्या तर या मॅचमध्ये कमबॅक करता येईल शौर्य 11 भैरवदेव रिडगर टीमला. आता चमत्कारच करावा लागेल खरं तर या मॅचमध्ये रिडगर संघाला. गोलंदाजाकडून जर का चुका झाल्या तर मात्र संधी मिळेल. संदेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. आशिष तुपे हा खरं तर गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना. 6 बॉल 39 समीकरण बाकी आहे. यावेळेला देखील बिगिट करताना बॉल आतली कडा घेऊन मागे चालला. अजून एक डॉट. सामना एकतर्फा झालाय. सामन्यामध्ये आता मजा राहिलेली नाहीये. 5-39 अशक्यप्राय असं आव्हान. तत्पूर्वी मुरबी आणि भाल या दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑफिशियली आम्ही इन्व्हाइट करत आहोत, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा.
नेक्स्ट बॉल, यावेळेला कव्हरच्या वरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळाला. टेक्निकली परफेक्ट स्ट्रोक, 4 धावा आल्या संदेशच्या माध्यमातून. खोलात टाकलेला बॉल, अजून एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आज सहारा शिवकर टीमकडून पाहायला मिळाली. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये धमाकेदार सुरुवात झाली. अंतिम षटकामध्ये रेडगर संघाने कमबॅक जरूर केलं, पण बॉलिंग करत असताना पुन्हा एकदा सहारा शिवकर संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. वन्स अगेन पुन्हा एकदा लो फुलटॉस यॉर्कर स्टेप आउट झाले असेल, कदाचित फुलटॉसमध्ये कन्वर्ट करता आलं असं, परंतु अजून एक डॉट. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आणि मोठ्या मार्जिनने या ठिकाणी विजय संपादित करण्यासाठी सज्ज झाला आहे सहारा 11 शिवकर हा संघ. नेक्स्ट बॉल, यावेळेला देखील स्विंग अँड मिस, डॉट बॉल. निर्णायक आता शेवटचा चेंडू राहील या सामन्यामध्ये. विजयाकडे आगेकूच करत असताना सहारा शिवकर संघ. अद्विक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर वैभव शेठ ढवळे यांचा खरं तर हा संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळत असताना. लास्ट बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, हा सामना जिंकला आहे मोठ्या मार्जिनने मैदानाच्या आतमध्ये सहारा 11 शिवकर टीमने. अभिनंदन टीम शिवकर, हार्ड लक टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर. आपला प्रवास इथे संपलाय. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यांनी पुरस्कृत केलेला संघ शौर्य 11 भैरवदेव रिडगर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अद्वित एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय वैभव शेठ ढवळे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो सहारा शिवकर. आणि या लढतीमध्ये सहारा शिवकर क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजय संपादित केलं.